नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 पद आहे मित्रांनो, RRB ग्रुप डीचे पद आहेत मित्रांनो, आणि मागील वर्षी झालेली प्रश्नपत्रिका यामध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, अलाउद्दीन खिल्जीच्या राजवटीत राज्याद्वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर लादला गेला नव्हता? अलाउद्दीन खिल्जीच्या राज्याद्वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर हा लादला गेला नव्हता? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लघु उद्योगावरील कर हा काय मित्रांनो लादला गेला नव्हता. 2 नंबर आहे लागवडीवरील कर, 3 नंबर आहे घरावरील कर आणि 4 नंबर आहे गुरावरील कर हे लादले गेले ते मित्रांनो, आणि 1 नंबर आहे ते उद्योग म्हणजे लघु उद्योगावरील हा कर लादला गेला नव्हता. म्हणजे 1 हे आपलं आन्सर योग्य राहील. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, खालपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होतो? खालपैकी कोणता रोग हा जीवाणूमुळे होतो? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे घट्ट सर्प काय मित्रांनो, घट्ट सर्प हा काय मित्रांनो जीवाणूमुळे होणारा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, डॅडाचा कालावधी भारतातील सुवर्ण क्रांती म्हणून ओळखला जातो. डॅडाचा कालावधी भारतातील सुवर्ण क्रांती म्हणून ओळखला जातो. हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1991 ते 2003 या काळातील म्हणजे सुवर्ण क्रांती म्हणून ओळखला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग कोणता आहे? जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग कोणता आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ट्रान्स सायबेरियन रेल्वे काय मित्रांनो हा जगातील सर्वात लांबीचा रेल्वे मार्ग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, युनिसेफच्या आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या सदस्याचे राजदूतांचे नाव काय आहे? युनिसेफच्या आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या सदस्याचे राजदूतांचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मिली बॉबी ब्राऊन हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, मुंडक उपनिषद हे डॅडशी संबंधित आहे. मुंडक उपनिषद हे डॅडशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अथर्ववेद यांच्याशी संबंध म्हणजे काय? मुंडक उपनिषद हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मैत्री आणि दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? मैत्री आणि दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अंटार्क्टिका या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य कोणी दिली होती? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही घोषणा कोणी दिली होती? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी घोषणा दिली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, लाल बाल पाल हे स्वातंत्र्य सैनिक अनुक्रमे कोणत्या भारतीय राज्यातील आहेत? लाल बाल पाल हे स्वातंत्र्य सैनिक अनुक्रमे कोणत्या भारतीय राज्यातील आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल या राज्यातील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालपैकी कोणती रोजगार निर्मिती योजना नाही? खालपैकी कोणती रोजगार निर्मिती योजना नाही? मित्रांनो, हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंतप्रधान जनधन योजना ही काय मित्रांनो रोजगार निर्मिती योजना नाही. 1 नंबर आहे पंतप्रधान रोजगार योजना, 3 नंबर आहे सुवर्ण जयंती शहर रोजगार योजना आणि 4 नंबर आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना. म्हणजे तिन्ही आहेत पण 2 नंबर नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालपैकी कोणत्या देशाच्या जोडीमध्ये द्विपक्षीय यंत्रणा आहे? खालपैकी कोणत्या देशाच्या जोडीमध्ये द्विपक्षीय यंत्रणा आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संयुक्त राज्य अमेरिका आणि युनायटेड किंगडम. हे काय मित्रांनो द्विपक्षीय यंत्रणा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, आपले डोळे आणि त्वचा यांना कोणते जीवनसत्व निरोगी राखते? आपले डोळे आणि त्वचा यांना कोणते जीवनसत्व हे निरोगी राखते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जीवनसत्व ए हे आपले त्वचा आणि डोळ्याला निरोगी राखते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2019 मधील सर्वात तरुण विजयी उमेदवार कोण आहेत? लोकसभा निवडणूक 2019 मधील सर्वात तरुण विजयी उमेदवार कोण ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रानी मुर्मू. काय मित्रांनो चंद्रानी मुर्मू. हे काय मित्रांनो लोकसभा निवडणूक 2019 मधील सर्वात तरुण उमेदवार ठरलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, गलगंड हा विकार च्या कमतरतेमुळे होतो. गलगंड हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आयोडिनमुळे गलगंड हा रोग होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, खालपैकी कोणते बुद्धांचे तीर्थस्थान नाही? खालपैकी कोणते बुद्धांचे तीर्थस्थान नाही? नाही म्हटलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ग्वालियर. हे ठिकाण काय मित्रांनो बौद्ध म्हणजे तीर्थांचे नाही. 1 नंबर आहे कुशीनगर, 2 नंबर आहे सारनाथ, 4 नंबर आहे बोधगया. हे आहेत पण ग्वालियर नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, दातामधील कीड म्हणजे काय असते? दातामधील कीड असणे म्हणजे नेमकं काय असते? असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दात कुजणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, संस्कृत भाषा कोणत्या भाषा परिवाराशी संबंधित आहे? संस्कृत भाषा कोणत्या भाषा परिवाराशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंडो युरोपियन या परिवाराशी संबंधित ही भाषा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य कुणी लिहिले होते? मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य कुणी लिहिलेले होते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कालिदास यांनी लिहिले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, मीनाक्षी मंदिर कुठे आहे? मीनाक्षी मंदिर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, जे जीव सामान्य पदार्थापासून स्वतःचे अन्न तयार करू शकतात त्यांना काय म्हणतात? जे जीव सामान्य पदार्थापासून स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना काय म्हटले जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वयंपेशी म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, लिटमसचे द्रावण डॅश पासून बनवले जाते. लिटमसचे द्रावण डॅश पासून बनवले जाते. प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दगडफूल यापासून लिटमसचे द्रावण बनवले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, खालपैकी कोणत्या राज्यात भारतीय पवन ऊर्जाची सर्वाधिक निर्मिती होते? खालपैकी कोणत्या राज्यात भारतातील पवन ऊर्जाची सर्वाधिक निर्मिती केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी सर्वात जास्त पवन ऊर्जाची निर्मिती केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी खालपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी खालपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बचपन बचाव आंदोलन यांच्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, BHEL चे विस्तारित रूप काय आहे? BHEL चे विस्तारित रूप आपल्याला काय आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
25 मित्रांनो, मे 2019 मधील मुंबईतील शेवटच्या बंदीवान पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला, त्यांचे नाव काय होते? मे 2019 मधील मुंबईतील शेवटच्या बंदीवान पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला आहे, त्यांचे नाव आपल्याला सांगायचे आहे. प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाजीराव हे नाव होते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महात्मा गांधीजींनी राजकारणातील कोणाला गुरु मानले होते? महात्मा गांधीजींनी राजकारणात कोणाला गुरु मानले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजींनी गुरु मानले होते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, गतीचे 3 नियम कोणी मांडलेले आहेत? गतीचे 3 नियम कोणी मांडलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यूटन यांनी गतीचे 3 नियम मांडलेले आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आसाममधील तेलविहीर सर्वात प्रथम कोठे सापडलेली आहे? आसाममधील तेलविहीर सर्वात प्रथम कोठे सापडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दिग्बोई या ठिकाणी सापडलेली आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणते पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिले आहे? खालपैकी कोणते पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सेवा सदन हे पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेले आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्यात खताचा प्रति हेक्टर किलोमध्ये सर्वाधिक वापर होतो? भारतातील कोणत्या राज्यामध्ये खताचा प्रति हेक्टर किलोमध्ये सर्वाधिक वापर होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंजाब या ठिकाणी वापर होतो, हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.